हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. सकाळी पनीरची भाजी बनवली होती आणि आता संध्याकाळचे 5:15 वाजले. आम्ही ऑफिसमधून घरी आलो. घरी येता येता आहे ना जरा खाऊ आणला आहे, म्हैसूर पाक आणला. मला म्हैसूर पाक आवडतो तर मग म्हटलं चला म्हैसूर पाक, बिस्किट पुडे, चिक्की वगैरे असं घेऊन आलो आहे. आत्या सासूबाईंनी हे पपईचे रोपं दिले तर ते लावायचे आहेत. आता लगेच लावून घेते. ऑफिसमधून आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला. कंद पावडर आज काही केली नाही आहे, करते. आणि कसले होते रोपं होते पपईचे. हां, आत्या सासूबाईंनी पपईचे रोपं दिले होते, ते लावले आत्ताच. आणि घरामध्ये आले तर ऑफिसमधून येता येता आहे ना वायफरची ना दांडी तुटून गेली होती. वायफर व्यवस्थित आहे पण दांडीच खराब झाली होती, अर्धीच झाली होती. मग ते कसं वाकायला लागायचं. आणि बाहेर झाडायला झाडू बघत होते तर मला जसं पाहिजेत होता ना तसा झाडूच मिळाला नाही. आणि जाळे काढायचा पण जसं मला पाहिजेत होता ना तसा तो सुद्धा मिळाला नाही. मग बघूया म्हटलं नाशिकला वगैरे गेलो ना का घेऊन येऊ. त्यांना वायफरला दांडी लावून देते, नाही तर कसं वरती अशीच ठेवले ना तर जायची तुटून वगैरे. हे बघा, ऑफिसमधून आल्याबरोबर लगेच अंघोळ केली, दूध घेतलं आणि लगेच कामावर बसलं. काही घरी कामं आणलेलं असतात ना मग ते असे घरी आल्यानंतर करायला लागतात. हे कम्प्युटरवर काम करतात आणि आधीला जेव्हा काही अभ्यास करायचा असला का तो टी व्हीचा कम्प्युटर बनवतो आणि तो टी व्हीवरती करतो का हो. आणि बाहेरचं वातावरण बघा खूप मस्त आहे, कारण आता तर 2-3 दिवस झाले आमच्या इकडे पाऊसच नाही. किचनवरती भरपूर कामं आहे. भरपूर म्हणजे काही नाही, जे सकाळचे घासलेले भांडे ना ते लावायचे आहेत तर ते लावून देणार. कपडे तर उशिराच काढते. आता तुम्ही बघितलं मी कपडे कुठे वाळत घालते. हे बघा, दांडीला आहे ना असं अटकवायचं असलं ना का मग वस्तूची खराबी होत नाही. नाही तर काय होतंय, वस्तूची खराबी होऊन जाते. इथं तिथं खाली ठेवली का मग वस्तू खराबच होते. त्याच्यामुळे असं अटकवायला असलं का मग छान वस्तू टिकते. झाला वायफर तयार नवीन, एकदम पॅक बसली आहे ना त्याच्यामुळे छान झालं. असं मी बाहेर अटकवायला केलं आहे, त्याच्यामुळे हे ना अशा वस्तू अटकवून देते. चला आता घरामध्ये. आता किचनमध्ये आले, हे सर्व काही भांडे लावून देते. खालीच बसले. मोठे मोठे भांडे इथे ट्रॉल्यांना वगैरे लावायला लागतात ना ते लावून घेते. कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी विचारलं का ताई कढया कोणत्या कंपनीच्या आहे, तर अजून ताईंना मी रिप्लाय पण नाही दिलेला. तर ताई माझ्याकडे 3 कढया अशा तर राजेश कंपनीच्या आहे आणि धान्य कंपनीच्या आहेत. तर आत्ता नाही इथे मी हे सर्व काही भांडे लावून घेते, दाखवणार आहे. मी माझ्याकडे जे काही स्वयंपाकामध्ये वापरते ना ते सर्वच पातेले, कढया, कुकर वगैरे सर्व भांडे दाखवणार आहे. तरी ते मग यांना काम करायचं होतं तर आधीने कम्प्युटर पुसून दिला होता पण खालचा भाग राहिला होता. तर आता पूर्ण कम्प्युटर टेबल व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. आज मी बनवणार आहे मस्त अशी कुरडूची भाजी. कुरडूच्या भाजीने पोटात केस वगैरे असेल तर तो निघून जातो आणि खुरासण्याच्या भाजीने रक्त शुद्ध होतं. तर चला, सर्वात आधी आता गॅसवरती गरम पाणी करायला ठेवते. कुरडूची भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. माझ्या मते मी आत्ताच एवढे 7-8 दिवसामध्येच कुरडूच्या भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकली आहे का कुरडूची भाजी कशी बनवायची इथे. आता इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे. कुरडूची भाजी व्यवस्थित स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. पण आता सगळ्यात आधी बाहेरच्या सर्व काही घराच्या आजूबाजूच्या लाईटी लावून देते आणि संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते. तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी येईल. तर चला, काल मी तुम्हाला बोलले होते का आमच्या केंटला थाप मारायला लागते जेव्हा बटन चालू केल्यानंतर, तेव्हाच चालू होतो. पण आत्ता एवढंच आम्हाला आधीने दाखवलं कसंच चालू करावं. हे बघा आता चालू केलं आहे आणि जेव्हा ही लाईट लागते ना तेव्हा केंट चालू होतोय. आणि इतके दिवस आम्ही काय करायचो का असं बंद आहे असं झालं का लगेच इकडनं एक थाप दिली का लगेच चालू करायचो. तर असं झालं म्हणजे बघा. तर आत्ताच आधीने पाणी घेतलं तर त्यांनी चालू केलं आणि लगेच तो चालू झाला. तर तो म्हणे पप्पा असं असं आहे. मला पण म्हटलं का मम्मी जेव्हा ही लाईट चालू होईल ना तेव्हाच तो चालू होतो, नाहीतर उगीच कंपनीला फोन केला असता
आणि त्या दादाला बोलवलं असतं एवढं लांबचा प्रवास करून. तर बघा असं असतंय, कधी कधी आपल्याला पण काही गोष्टी माहीत नसतात, तर मग अशा चूक भूल होतच असतात. तर चला, आता पाण्याला छान अशी उकळी आली आणि ही भाजी मी धुवून घेते. संध्याकाळची माझी घरातली आणि बाहेरची दिवाबत्ती झाली आणि आता चला स्वयंपाकाला सुरुवात करते. मला भाजी म्हटली ना का त्याच्यामध्ये खूप माती वगैरे असते, तर 4-5 पाण्याने छान अशी कुरडूची भाजी धुवून घेतली. आता इथे एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला उकळी आली, भाजी टाकली. आता पाण्यामध्ये व्यवस्थित भाजी शिजून घ्यायची, देठ बघायचं आहे भाजी शिजले किंवा नाही. तर भाजी छान अशी शिजली आहे. आता कुरडूची भाजी शिजते, तर एकीकडे दुसऱ्या कढईमध्ये मी आता शेवायची खीर बनवायला घेते. तर तूप टाकलं आहे कढईमध्ये आणि इकडे कुरडूची भाजीसुद्धा मस्त अशी शिजली आहे. तर तिच्यातलं पाणी सर्व काही काढून घ्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये रानभाज्या खायला खूप छान वाटतात आणि भरपूर आता मार्केटमध्ये पण येतात. तर कढईमध्ये तूप गरम करायला टाकलं आणि तूप गरम झाल्यामुळं मी गॅस जरा वेळ बंद केली होती. तर इथे ना आता शेवया व्यवस्थित कमी गॅसवरती छान अशा भाजून घेतल्या आहे. शेवया मी घरी बनवेले, म्हणजे दरवर्षी मी शेवया घरीच बनवते आणि गव्हाच्या पिठाच्या बनवते, मैद्याच्या वगैरे नाही आहे. गव्हाच्या शेवया छान लागतात, तशा मैद्याच्या शेवया नाही चांगल्या लागती. तर एकीकडे ना मी आता भाजीची तयारी करून घेते. शेवया छान भाजल्या, एक गरम पाणी केटलला करायला ठेवलं होतं, शेवयांमध्ये ओतून घेते. कढईमध्ये तेल टाकलं, कांदा टाकून घेतला, एक लसूण बारीक ठेचलेला आणि जिरा हे टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. एकीकडे भाजी पाण्यातून काढून घेतली होती, तिच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि ती जरा मोकळी करून ठेवली आहे, थंड होऊन देते. तोपर्यंत इकडे लगेच तांदळाच्या मला 2च भाकरी बनवायच्या आहे. तर पीठ भिजून ठेवलं आहे तांदळाचं आणि इथे बघा भाजी अशी दोन्ही हातांनी व्यवस्थित पिळून घ्यायची आहे. जशी मी काल खुरसण्याची भाजी पिळली ना त्याच पद्धतीने आणि खुरसण्याची भाजी ना तशीच ही भाजीसुद्धा बनवायची आहे. तर आता भाजी सर्व व्यवस्थित मोकळी करून घेतली. लाल तिखट, हळद पावडर आणि धना पावडर टाकून घेतली. लाल तिखट जरा जास्त टाकायचे. इकडे कांदा छान असा तळत आला आहे, बघा कांद्याला कसा कलर आला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्या कांद्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी कमी गॅसवरती भाजी छान शिजून द्यायची आहे. कांदा बघा मस्त असा तळला आहे, असाच पद्धतीनं कांदा तळून घ्यायचा. तिकडे शेवयासुद्धा तयार होऊ राहिल्या आहे. तर आज काजू बदाम संपलेलं आहे, कालच संपलं. तर आता किराणा भरायचा आहे, मग म्हटलं जाऊ दे. आणि शेवया म्हणजे मी अचानकच शेवयांची खीर बनवायला घेतली, काही प्लॅन वगैरे ठरलेला नव्हता. पण हे मला म्हणे का शारदा शेवयाची खीर बनवतं, मग म्हटलं चला ठीक आहे शेवयाची खीर बनवते. इथे दूध टाकून घेतलं. दूध टाकताना व्हिडिओ मला वाटलं चालू आहे का काय, पण कॅमेरा बंद होता. साखर टाकून घेतले कमी गॅसवरती. छान आता शेवयाची खीर आपल्याला शिजून द्यायची. इथं भाजी तयार झाली, तर भाजीची गॅस बंद केली आणि इथे आता तांदळाच्या भाकरी बनवून घेते. तर मला आहे ना तांदळाच्या 2च भाकरी करायच्या आहेत. आधीला सकाळची पनीरची भाजी, त्याला पनीरची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला बनवायलाच लागते. तर आहे ती भाजी आणि चपात्या पण सकाळच्या 3 का 4 चपात्या आहे. मग म्हटलं आता आहे ना चपात्या नाही बनवायच्या, तर आधीला आहे चपाती, मग आम्हाला दोघांना 2 तांदळाच्या भाकरी टाकते. तर गरम गरम तांदळाची भाकरी खायला छान लागते. आणि पालाभाजी वगैरे अशा भाज्या असल्या ना का त्याच्यासोबत तांदळाची म्हणा किंवा नागलीची, ज्वारीची, बाजरीची भाकरी छानच लागते. तर इथे एकीकडे शेवयाची खीर तयार होऊ राहिले. एका ताईने मला मागच्याच आठवड्यात कमेंट केली होती का ताई लकी बांबूचे झाडं कसे लावतात, लावून दाखवात आणि थोडी त्याची माहिती सांगा. तर मी मागच्या आठवड्यात व्हिडिओ टाकणार होते, पण दुसऱ्या कामांमध्ये तो व्हिडिओ राहून गेला. तर नक्की ताई शनिवार रविवारी येईन आता, म्हणजे एवढे 2 दिवसात आहे ना नक्कीच लकी बांबूचं झाड कसं लावतात ना ते मी लावून पण दाखवणार आहे. लकी बांबूच्या झाडाबद्दलच्या माहितीचा मी पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. तर इथे बघा मस्त अशी तांदळाची भाकर गरमागरम आणि एकदम मऊ झाली आहे बघा, एकदम मऊ आहे. मला 2च भाकरी बनवायच्या होत्या, झाल्या आता माझ्या भाकरी. आठ वाजून 5 मिनिटं झाले. आता माझा स्वयंपाक वगैरे झाला. आता मी जेवण करून घेतो. जेवल्यानंतर मग एकदमच किचन आवरून घेते. तेव्हा माझं काय व्हायचं का माझा स्वयंपाक लवकर व्हायचा. लवकर स्वयंपाक झाल्यानंतर जेवणामध्ये आणि स्वयंपाकामध्ये कमीत कमी 1/2 तासाचा वेळ राहायचा.
तोपर्यंत मग मी किचन आवरून घ्यायचे, भांडे घासून घ्यायचे. पण मग आता काय होतं का स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच जेवायला बसतो, त्याच्यामुळे मग कधी कधी हे भांडे वगैरे सगळेच कामं किचनवरचे एकदमच आवरून घेते. आणि असं पण स्वयंपाक झाल्यानंतर शेगडी काचेची, त्याच्यामुळे ती गरम असते तर ती लगेच पुसता येत नाही. किंवा इंडक्शनवरती केला स्वयंपाक तर इंडक्शनसुद्धा लवकर पुसता येत नाही, गरम असते. त्याच्यामुळं मग जेवण होईपर्यंत शेगडी म्हणा इंडक्शन म्हणा ती थंड होते आणि आपलं जेवण पण होतं आणि मग एकदमच सर्व काही किचन आवरून होतो, भांडे घासून होतात सगळंच. तर चला आता आम्ही जेवण करायला बसतो. आजचा मस्त छान असा मेनू आहे. आज काही वरण आणि भात नाही बनवला, पण मस्त अशी कुरडूची भाजी, तांदळाच्या भाकरी आणि शेवयाची खीर आहे. पनीरची भाजी आहे. पनीरची भाजी सकाळी आधीला बनवेल होती ना ती आहे, तर ती चला आता केटलला गरम पाणी करायला ठेवते. आणि दररोजचं संध्याकाळचा देवांना नैवेद्य हे दाखवतात आणि सकाळचा नैवेद्य मी दाखवते. तर हे म्हणतात खूपच कोरडं कोरडं जेवण आहे. हे बघा आता आम्ही जेवण करायला बसलोय. तर कशी झाली हो कोरडूची भाजी सांगा? छान झाली. हो ना, रानभाजी तर काय होतं याच्यानी? म्हणजे बघा पचन चांगलं होतं, रक्त शुद्ध होतं. आणि कशी झाली? मस्त ना. आजचं जेवण एकदमच साधं सिंपल आहे पण छान आहे ना. शेवायची खीर असल्या कोरडं 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 कोरडं. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.